मिसळ म्हटलं की तो लाल भडक रस्सा, त्याच्यावर टाकलेलं फरसाण आणि कांदा, हे पाहून कोणालाही तोंडाला पाणी येईल। तर आज आपण घरच्या घरी हॉटेल सारखी मिसळ कशी बनवायची तेही अगदी 5 मिनिटात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण मोड आलेली मटकी कुकर मध्ये थोडं पाणी, हळद आणि मीठ घालून व्यवस्थित उकळून घेणार आहोत। जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीयेत, फक्त 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये। आता मिसळच्या खमंग रश्श्यासाठी आपण स्पेशल वाटण तयार करूयात। कढईत अगदी थोडे तेल घालून कांदा, लसूण आणि सुक्क खोबरं छान सोनेरी रंगाचं भाजून घ्यायचंय। हे थोडं थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण आपलं तयार झालेलं आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे। आपली मटकी शिजलेली आहे। तर आता येतो मिसळचा मुख्य भाग। कढईत थोडं तेल जास्त घ्यायचंय, कारण मिसळचा कट छान आला पाहिजे। तेलात लाल तिखट किंवा कोल्हापुरी कांदा मसाला घालायचा, मग त्यात आपण तयार केलेलं वाटण घालायचं। वाटण घातलं की त्यामध्ये टाकायचं आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो आणि ते छान मिक्स करून घ्यायचं। मसाला खाली कढईला चिटकू नये म्हणून आपल्याला सारखं ते ढवळत राहायचंय। यात मी वापरलेला आहे मिसळ मसाला आणि आपल्याला ते छान परतून घ्यायचंय। एकदा वाटण आपलं तेल सोडायला लागलं की त्यामध्ये आपल्याला मटकीचं पाणी आणि मटकी मिक्स करून घ्यायची आहे। मगाशी मी कढीपत्ता टाकायला विसरले होते, म्हणून मी कढीपत्त्याची फोडणी दिली आहे। आता आपल्याला सगळं जे आहे मटकीचं पाणी आणि मटकी घालून चांगलं छान शिजवून घ्यायचं। एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आपण बघू शकता किती छान कट आलेला आहे आपल्या मिसळला। आपली गरमागरम आणि झणझणीत मिसळ तयार आहे। चला आता प्लेटिंग करूया। एका बाजूला रस्सा, त्यासोबतच फरसाण, बारीक चिरलेला कांदा, त्यावर कोथिंबीर आणि आपले मऊ पाव। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी अजून असे काही व्हिडिओज माझ्या चॅनलवर पोस्ट केलेत, त्यांनाही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एक रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।